अनेक स्त्रियांना प्रश्न असतो की पाळी दरम्यान आपण योगासनं करावीत की नाही. तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच तुम्ही करू शकता. पण कोणती योगासनं केली पाहिजेत की त्यामुळे आपल्या पोटावरती आलेला ताण, भरपूर प्रमाणात जे ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स येत असतात, पाठ भरून आलेली असते, पाय भरून आलेले असतात, ते मोकळे करण्यासाठीचे ताण आपण घेतले पाहिजेत. तसेच आज आपण 4 ताण पाहणार आहोत. पाळी दरम्यान प्रोस्टॅग्लॅंडिन हे रसायन शरीरामध्ये जास्त प्रमाणात स्त्रवायला लागतं आणि म्हणूनच पोट आकुंचित होतं आणि मांड्या आणि पाठ सुद्धा दुखायला लागतात. तर तिथला नर्व्ह प्रेशर कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. पोटाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा एक स्ट्रेच मी पहिले सुरुवात करते. पहिल्या स्ट्रेचमध्ये आपण दोन्ही उशा घ्यायच्या आणि या पाठीच्या मागे ठेवायच्या. दोन्ही उशा अशा ठेवल्यानंतर पायाचे सरळ सोडून द्या, पुढे सोडून द्या. हळूहळू पाठ उशांवरती ठेवून द्या आणि दोन्ही हात पाठीमागे घ्या. या स्थितीमध्ये तुम्ही 3 ते 4 मिनिट सुद्धा आरामात थांबू शकता आणि त्यामुळे तुमच्या पोटामधले क्रॅम्प्स लवकरात लवकर कमी होतील. कुठलंही औषध किंवा पेन किलर घेतल्याशिवाय आपल्याला हे क्रॅम्प्स कमी करता येतात. फक्त 5 मिनिटात हे सर्व स्ट्रेचेस केल्याने. आता दुसरा स्ट्रेच आपण पाहतोय. यामध्ये आपण उशा बाजूला ठेवून देऊया. थोडंसं मागे सरकून दोन्ही पाय असे बद्ध कोणासनात घेऊन ते थोडेसे अलीकडे घ्या. तुम्हाला जमतील तितके अलीकडे घ्या. तुम्हाला मांड्यांना आणि कमरेला बरं वाटायला पाहिजे त्या प्रमाणात, त्या हिशोबाने तुम्ही हा स्ट्रेच घ्यायचा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. खाली वाका. तुमच्या इनर थाईजना, गुप्तांगांना इथे चांगला ताण मिळेल. तुमची कंबरही इथून मोकळी होईल. हाही स्ट्रेच 1 ते 1.5 मिनिट तरी तुम्ही नक्की करा. पुढचा स्ट्रेच आहे मालासनातला. दोन्ही पाय असे ठेवा, पायांवरती बसा. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या. दोन्ही हाताच्या कोपऱ्यांनी आपले गुडघे बाहेरच्या दिशेने ढकला. आणि त्यानंतर शेवटचा चौथा स्ट्रेच करा, शशांक आसनातला. यात आपण दोन्ही पाय असे बाहेर घेणार आहोत. पायांमध्ये बऱ्यापैकी अंतर घेणार आहोत. दीर्घ श्वास घेऊन हळूहळू श्वास सोडताना खाली वाकायचं. विश्रांती घ्या. 5 मिनिटंही तुम्हाला लागणार नाहीत. इतके सोपे आणि इतक्या कमी वेळात होणारे हे ताण आहेत. तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल. तुमच्या ओळखीतल्या सर्व स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना त्यांच्या पाळीच्या काळामध्ये पोटातले क्रॅम्प्स, कंबरदुखी आणि पायांचं दुखणं कमी करण्यासाठी नक्कीच या स्ट्रेचेसचा उपयोग होईल. धन्यवाद.